मुलींच्या पालकांना आता 3 लाख रुपये मिळणार आहेत. मुलींच्या मातापित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला एक मुलगी असेल, 2 मुली असतील किंवा 3 मुली असतील तरी आता लाभ मिळणार आहे. मुलींच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये आता मुलींच्या पालकांना म्हणजेच आई वडिलांना 3 लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. आता तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल, 1 असो, 2 असो किंवा 3 असो, किंवा त्या पहिलीत असो, दुसरीला असो किंवा तिसरीला असो, नाहीतर 18 वर्ष पूर्ण झालेली असू द्या, कोणत्याही वयातील असू द्या, त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे. राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहेत. मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पोषणासाठी 3 लाख रुपये देण्यात येणार आहे. मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे, ज्याचे अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत. आता हा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कोणता आहे, कुठे मिळवायचा, कुठे जाऊन हा अर्ज जमा करायचा, कोणती कागदपत्रे यासाठी लागतात, काय पात्रता आहे आणि अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँक खात्यात येतात, संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये आज आपण सांगणार आहोत. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आणलेली आहे, पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला माहिती समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलींच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशांचा लाभ दिला जाणार आहे. तुमची मुलगी आता जन्मली असू द्या, पहिलीमध्ये असू द्या, दुसरीमध्ये असू द्या किंवा 5वीमध्ये असू द्या किंवा 18 वर्षे पूर्ण झालेले असू द्या, पूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता मुलींसाठी पालकांना 3 लाख रुपये देण्यात येणार आहे. कालपासून अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता बघा, हा अर्ज कसा भरायचा, नक्की काय कागदपत्रे लागतात, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाहीत. बँक खातं कोणतं लागत असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळणार. महिला व बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म आहे. साधारणपणे 4 पानी हा फॉर्म आहे. हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे. हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे. संपूर्ण माहिती पाहणार आहोत, पण सगळ्यात आधी आता याच्यासाठीची पात्रता काय असणार आहे ती एकदा आपण समजून घेऊयात. आता बघू शकता हा फॉर्म कसा भरायचा, 30 सेकंदात आपण समजून घेऊ. त्यानंतर कोणती कागदपत्रे यासाठी लागणार ते एकदा समजून घेऊ. त्यानंतर कोण कोण पात्र आहे पहा. सगळ्यात आधी तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे. लाभार्थी तपशील, पहिले अपत्य आहे, दुसरे अपत्य आहे की जुळे अपत्य आहेत, हे तुम्हाला इथे लिहायचे आहेत. लाभार्थ्याचे नाव म्हणजे तुमच्या मुलींचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे. 1 मुलगी असेल, 2 मुलगी असेल किंवा 3 असेल. त्यानंतर मुलींचा आधार क्रमांक लिहायचा आहे. जर त्यानंतर लाभार्थीच्या पालकांचे म्हणजेच आई किंवा वडील यांचे नाव, त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक देखील लिहायचा आहे. इथे त्या ठिकाणी ईमेल आयडी, आधार कार्डची झेरॉक्स याचबरोबर हे जोडणं अनिवार्य आहे. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पत्ता, घर नंबर, तुमचं ऑफिस, पोस्ट ऑफिस, पिनकोड, तालुका लिहायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक. आता पहा, इथे मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे. लक्षपूर्वक पहा. 4 नंबरला पहा, या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी जिवंत अपत्यांची संख्या किती, म्हणजे आता पहिलं अपत्य आहे, दुसऱ्या अपत्यासाठी का जुळ्या अपत्यासाठी आहे. आता याच्या पुढे नियम, कोण कोण पात्र आहेत ते पुढे सांगणारच आहे. पहा इथे काय म्हटले की पहिल्या अपत्यासाठी 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इथे सादर करणं अनिवार्य आहे. कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र इथे सादर करावं लागेल. सोबत तुमचं नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावी. बँक खाते नंबर, बँकेचा IFSC कोड. आता IFSC कोड काय असतो, प्रत्येक बँकेचा एक IFSC कोड असतो. यासाठी तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडून घ्या आणि IFSC कोड जो आहे तो 00 तर अशा पद्धतीने कोड येतो, किंवा पोस्टचा IPOS अशा पद्धतीने येतो. तर IFSC कोड टाकायचा. त्यानंतर बँक शाखेचं नाव किंवा तुमच्या शाखेचं नाव, त्यानंतर बँक खातं आधार कार्डची लिंक आहे की नाही हे एकदा पाहून घ्या. कुठेही तुम्ही आपल्या जे सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड पहिले त्या बँकेशी लिंक करून घ्या. त्यानंतर पुढचं पहा, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी योजना आहेत की तुमची मुलगी जर पहिलीला असेल किंवा जन्मले असेल तर पहिला टप्पा, ती जर पहिलीत गेली तर 2रा टप्पा, त्यानंतर ती 4थीला गेली तर 3रा
टप्प्यानंतर पुढे 8वीला गेली तर, त्यानंतर 11वीला गेली तर, असे साधारणपणे 5 टप्पे असतात आणि 18 वर्षाची झाल्यानंतर एक पैसे येतात. याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येतं. एक प्रकारे तुमचं एक हमीपत्र या ठिकाणी घेतलं जातं. त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक पहा. कागदपत्र फार महत्वाचे असतात. कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ही एक पहा, लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला लक्षपूर्वक आहे का. लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला इथे आवश्यक आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसल्याचं पाहिजे. त्यानंतर इथे पुढचे कागदपत्र लागणार आहे. लाभार्थीच्या आधार कार्डची छायांकित प्रत, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, त्यानंतर रेशन कार्ड. आता इथं पहा, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जे आहे याच्या साक्षांकित सगळ्या प्रती पाहिजेत. त्यानंतर मतदान ओळखपत्र, छायांकित प्रत, त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा दाखला. उदाहरणार्थ तुमची मुलगी पहिलीला असेल, दुसरीला असेल, तिसरीला असेल तर तिचं बोनाफाईड घेऊन जावं लागणार. त्यानंतर इथे पहा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. आता इथे लक्षपूर्वक हे फार महत्वाचं आहे की आता पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस जर अर्ज करत असाल तर कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे. त्यानंतर अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याचे लाभार्थीचं स्वयंघोषित पत्र, म्हणजे मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्हाला शेवटचे जे पैसे मिळणार आहेत. आता हे पैसे किती टप्प्यात मिळतील ते आधी पहा. हे अंगणवाडी सेविका या ठिकाणी फॉर्म भरतात. त्यानंतर ते कागदपत्र जोडले आहे की नाही त्याची पडताळणी करत आहात आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका जी आहे तर त्यांची पोचपावती तुम्हाला दिली. आता तुम्ही यासाठी पात्र आहात का, काय पात्रता आहे ते एकदा पाहूयात. आता लेक लाडकी योजनेअंतर्गत पहा, एक फायदा कोणाकोणाला मिळणार याविषयी आता आपण लक्षपूर्वक पाहणार आहोत. ज्या लाभार्थी कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असण्यास मुलीच्या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर पहा, दुसऱ्या अपत्या दरम्यान, प्रसूती दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही योजनेचा फायदा मिळणार आहे. म्हणजे 2 मुली किंवा दुसऱ्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या तर तिन्ही मुलींना फायदा मिळणार आहे. पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करावं लागेल. महाराष्ट्र रहिवासी असणं गरजेचं आहे. लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावं ही अट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे लक्षपूर्वक पहा आता की कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत. या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000ची मदत दिली जाणार. मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर 1,000 रुपये, त्यानंतर 6वी मध्ये गेल्यावर 6,000 रुपये व 11वी मध्ये गेल्यावर 11,000 रुपये आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये. अशा पद्धतीने प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहेत. आता जर तुमच्या 3 मुली असतील तर तुम्हाला 3 मुलींसाठी जवळपास 3 लाख रुपये मिळू शकतात. आता पहिली गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये ज्या मुली असणार आहेत 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलींसाठी ही योजना लागू राहील. आता हे लक्षपूर्वक पहा तुम्ही की कोणती मुलगी जी आहे तिचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर किंवा त्या दिवशी जे जन्मलेले असेल तर त्याच मुलींना याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा याचा लाभ मिळणार नाही. तर ही माहिती इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशाच पद्धतीने ह्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेविषयी अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.